आमचे मदीं आसा एज गिरीश पिल्ले जे सांकळे विलेज पंचायती सरपंच जावन आसा. बरे कार्य ते करीत आसा कितली वर्सां पासून आणि 2005 तेंच्यांनी सोशल वर्कान सुरवात केल्ली आणि जुवारी नगर जोरयेंत जे बिल्ला आसा पळय दाट वस्ती म्हणून आसा हांगासर जी परिचीत तितून तेणें भरपूर काम केलें आसा. परिश्रम घेत ते काम करीत आसलेले. 2007 ते पयले पंच म्हणून निवडून येयले. त्याच्या नंतर 2017 ते पंच आनीकदा निवडून येयले आणि आता ते 2 वेळा सरपंच जावन आसा आणि आज सरपंचाची ती भुमिका सांकळे जी पंचायत आसा लोकांक बरी सेवा दिता. आणि आतांच जालेले कोवीड टायम आसलो 2 वर्सां जी कोवीड जाल्ली परिस्थिती जी पयली आमी लोकांक गोंयान पयल्या सांकळ्यांनी स्पेशली भरपूर लोक भिताले. त्या टायमार तेंच्या दारा पर्यंत काय अशे जेवणाचे सामुग्री पावनासलेले. त्या टायमार गिरीश पिल्ले ह्या सारक्या मनशान तांकां सगळें सामान पावोवप जे म्हणल्यार तांदूळ जावं आनी कितें आसा जे आमकां जे जेवणाक लागता ते सगळें तेंचे पावयल्ले आसा. लागीं 50 लाखाचो खर्च तेणी केलो. स्वता खर्च करून तेणी सगळ्यांक पावयले आणि आज लोक ते एका देव मनीस म्हणून कशें मानतात गिरीश पिल्लेक. आणि पळोवपाक गेल्यार ते सीआर म्हणजे कॉलेजीन तेंच्यांनी सीआरची कारकीर्द स्टार्ट केलेली. तेन्नाच्यान तांकां एक अशें दिसतालें की आपूण खंय तरी सोशल फिल्डान आसचो आणि लोकांची सेवा करची. तेचें फळ म्हणून आयज ताका लोक अशे हांगासर फुडलो आमदार म्हणून पळयतात. जर आमदार जर जाले जाल्यार आनीकूच बरें काम करतले अशी अपेक्षा लोकांची आसा. अशे गिरीश पिल्ले आमच्या मदीं आसा. गोवा न्यूज नाव यांचें स्वागत करता हांगासर. हे इंटरव्यूक तेंच्यांनी स्पेशली आमी तांकां आपयल्ले आसा आणि त्यांनी वेळ दिला म्हणून आमी तेंचे धन्यवाद पयलीं व्यक्त करता. गिरीश बाब तुमच्या हांगासर येवकार देता तुमकां. आयज लोक तुमचे कडेन जे जुवारी नगर सारकी दाट वस्ती आसा बिल्ला आसा जावं जोरीत आसा कुट्टाळे जावं सांकळे आसा ही लोक वस्ती तितूंतल्यान लोक तुमकां फुडलो आमदार ह्या नदरेतून पळयतात. आतां तुमचे ऑलरेडी सरपंच 2 टायम तुमी आसा. बरें काम करीत आसा. घरा खातीर तुमी आतां असले जे इलिगल करपाची घरां आसा जावं तेच्या प्रामुख्यान भुमिका तुमी आमचे आमदार जे आसा हांगासरले मिनिस्टर आसा पंचायत दाबोळकर तेंच्या वांगडा तुमी काम करीत आसा आणि पंचायत क्षेत्रांत बरी तुमी कामगिरी केल्या अशें हांव सगळे कडेन आयकता. लोकां कडल्यान तुजें नांव ऑलरेडी पळयता की गिरीश पिल्ले बरें काम करता समाजीक क्षेत्रांत बरें वावरतात आणि आतां तुमकां फुडलो आमदार म्हणून पळयता. अशेंच कितें तुमी प्रोबेबल म्हणून आतां कॅन्डिडेट आसा जर तुमचो जर आमदार म्हणून जर तुमकां जर तिकेट दिल्ली जाल्यार आमदार तुमी जर इंडिपेंडंट कॉन्टेस्ट करता जाल्यार तुमची कितें फुडें तयारी आसतली? पयली पाटेर नमस्कार. आतां सद्या हांव सांकवाळ एक गांवान एक सरपंच म्हणून आनी एक सांगपाक वयले हायेस्ट पॉप्युलेटेड विलेज ऑफ कोर्तालीम कॉन्स्टिट्युएन्सी. जेन्ना देवान म्हाका एक चान्स दिला आनी हे गांवचे सरपंच जावपाक आनी इतलें व्हडलें पॉप्युलेशन हांव हँडल करता म्हणून इट्स अ बीग रिस्पेक्ट. देवाच्या सायडीच्यान म्हाका एक आशिर्वाद भाशेन मेळ्ळा. आनी जे हिशोबान लास्ट 2017 इलेक्शन जालें आनी आमचे फूल पॅनल इलेक्ट जावन येयल्ले. 7 जाणांचे पॅनल आशिल्ले सगळे इलेक्ट जावन येयले आनी सगळ्या पंचांनी एक जावन म्हाका सरपंच म्हणून एक ऑपॉर्च्युनिटी दिले. तूं गांवचो सरपंच जा आनी आमच्या गांवचें डेव्हलपमेंट करपाचें. आनी ते नदरेन तेन्ना तेंची सपोर्टा लागून हांवें जे पंचायत 3 वर्सां चलयले बरे भाशेन चलयले. रेवेन्यू सुद्दां आमचे पंचायतीन बरो जनरेट केला. अरावंड समथींग 14 crores रुपीज आशिल्ले तेन्ना. हांवें जेन्ना आफ्टर 3 years मातशे प्रॉब्लेम जाले म्हणून भायर देंवून लागलो. परत आमी दुसरे सरपंचाक हे केल्ले पण परत आतां लोकांनी म्हाका सरपंच म्हणून परत म्हाका सगळे पंच मेंबर्सां दिसले की गिरीशाक परत आमी सरपंच करुया आनी गांवचे डेव्हलपमेंट कितें तरी करुया. आनी पयलीं सुद्दां लास्ट 3 years आशिल्ले पळय तेन्ना सरपंच म्हणून आशिल्लो तेन्ना हांव गांवचे बरें चिंतलेलें आनी बरें डेव्हलपमेंटूय करतालो प्लस पंचायतीन रेवेन्यू जाता तितले हाडपा लागून हांवें प्लॅन केलें. म्हागे एकूच हेतू आहा की लोकांचे सोशल वर्क करून लोकांचे बरेपण करपाचें. तुमकां खबर आसतलो कोवीड टायमार सुद्दां हांवें एज अ पॉलिटिशियन म्हणून काम करूना एज अ सोशल वर्कर म्हणून लोकांक लागून पावले लोकांक हेल्प केलें कित्याक हांवें ते त्रास पळयले. हांव सुद्दां ल्हान आसतना हांवें सुद्दां त्रास काडून येयले. गरीब हांव खूब पोर हांव व्हडल्या हाय फॅमिलीच्यान न्हू. इवन आय एम फ्रॉम अ स्मॉल फॅमिली. माय डॅडी वॉज वर्किंग इन जुवारीज. म्हणजे म्हाका खबर आहा गरिबी म्हणल्यार कितें. म्हाका ते त्रास हांवें काडले म्हणून म्हाका जेन्ना कोवीड सिट्युएशन आनी कितें कसले लोकांक दिसले गरीब लोकांचे प्रॉब्लेम म्हाका दिसता कितें इवन आय केम फ्रॉम दॅट सोसायटी ओनली म्हणजे म्हाका लोकांक हेल्प करपाचें. हांव म्हाका पर्सनल इंटेंशन काय ना लोकांक हेल्प करून म्हाका कितें फायदो मेळटलो आनी पॉलिटिकल काय ना. बस आय वॉज जस्ट वॉन्ट टू हेल्प पीपल. एक सोशल वर्क म्हणून काम करता लोकांक. गिरीश बाब 2017 इलेक्शन जालेलें आणि अशें आयकता हांव लोकां कडल्यान की तुमी मेजर भुमिका म्हणजे बजायली त्या टायमार. म्हणजे लागीं 3 ते 4,000 वोट्स आसा हांगासर जे म्हणजे बिल्ला जुवारी नगर जोरी ते जर तुमी ल्हानपणासून व्हडले जाल्ले आसा आनी हांगासरल्यान तुमकां खबर आसा गरिबी कशी ती. सो हो आतां जी लोकवस्ती आसा जावं वोटर्स आसा तो जर तुमच्या फाटल्यान आसा आमकां सगळ्यांक खबर आसा. लोक म्हणटात तुमच्या फाटल्यान आसा म्हणून
जर तुमकां हेजो बेनिफीट फुडें कसो जातलो कित्याक सांकवाळे सुद्दां आसा कुट्टाळे त्या जर पळयलें जाल्यार फुडें जर वोट पडले जाल्यार तुमी बऱ्यापैकी जिखूंक शकता. सो तुमी आतां कितें तुमचो फुडें कितें आसतलो प्लान असो? लास्ट टायम 2017 आमी बरे भुमिका आमी हांव एकटेच मागे सगळे टीम मेंबर जे आशिल्ले ते सगळ्यांनी एक जावन आमी जे टीम वर्क केले आनी तुमी पळयलें आसतलो जे कावंटिंगा दीस जे आतां आमचे MLA हिंगा आसा मॅडम अलिना तेका कितले मतांनी आनी म्हजे एरियाच्यान कितले मतां मेळ्ळे ऑल ओवर पळोवपाक गेल्यार आउट ऑफ 5500 वोट चडशे मतां मेळ्ळे आमचे फ्रॉम सांकवाळ पंचायतीच्यान. इट वॉज समथींग 4200 वोट्स. तेजेरूच कळटा की आमची युनिटी कितें आशिल्लें आनी ते युनिटीच्या हिशोबान आनी आमकां सपोर्ट दिल्ले आमचे दाबोलीचे म्हाका फुडें सरपाक बरो फ्रेंड म्हागेलो नवीन बुदीनो सर पंचायत मिनिस्टर तुमचे ऑनरेबल पंचायत मिनिस्टर ऑफ गोवा प्लस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर तेणी आमकां सांगलेलें की सर BJP ना म्हळ्यार सराचे पार्टीक लागून काम करपाचें. तेका लागून आमी सगळे एक जावन हे कोर्तालीम कॉन्स्टिट्युन्सी कितें सर पयलीं हिंगा सराचे कॉन्स्टिट्युन्सी आशिल्ले आनी सराक आमी केन्ना पयलींच्यान एज अ फ्रेंड सर म्हाजो बरो फ्रेंड हांव सराचे उतराचे केन्ना भायर वचना आनी सराक लागून सर सांगता ते करून सराचे कॉन्स्टिट्युन्सी आसा म्हणून आमी इतले हार्डवर्क केले आनी लास्ट टायम 4200 मतां आमी फ्रॉम सांकवाल विलेज दिला आमी आनी ते हिशोबान टोटल समथींग 5500 वोट्स पडलेले आमचे MLA मॅडम एलिना सरदाना. आतां सद्या लोकां मदीं आसा की लोक म्हाका म्हणटा कितें तूं गिरीश तूं सरपंच म्हणून बरें काम करता तुजें कशें करप्शनान खंय ना करप्शन लिस्टान खंय नांव ना बरें इमेज आहा तूं लोकां लागून आमकां हेल्प करता तूं फुडें सर म्हणटा. तो लोकांचे एक व्यू आहा की गिरीश तूं फुडें सर तूं एज अ दुसरें एक पावल मार म्हळ्यार कोर्तालीम म्हळ्यार लोकांनी पळयलें की जे डेव्हलपमेंट सांकवाल विलेजान इतले व्हडले पॉप्युलेटेड विलेजान हांव करता म्हळ्यार बाकीचे पंचायता कोर्तालीम आसा केवलसीमा वेलसांव कासावली सो पीपल आर टेलिंग मी टू गो अहेड डू समथींग फॉर आवर विलेजीस ऑल्सो. सो तेका लागून लोकां लागून लोक म्हाका फोर्स करता म्हणून आय एम जस्ट प्लॅनिंग आउट टू गो अहेड एक फ्युचर दुसरें एक पावल मारपाक लागून प्लॅन. तुमचे नांव ऑलरेडी असले प्रोबेबल कॅन्डिडेट आसा जे कुट्टाळे कॉन्स्टिट्युन्सी. सपोज तुमकां जर BJPन जावं काँग्रेस जावं आतां न्यू पार्टी येता आप येता तृणमूल येता गोवा फॉरवर्ड पार्टी येता असल्यानी जर तिकेट ऑफर केलं तुमी खंयची पार्टी म्हणून चूज करतले म्हणजे खंयच्या पार्टीक लागून तुमी येतात काय इंडिपेंडंट कॉन्टेस्ट करूं शकतले? सी सद्या आतां आय एम नॉट इंटरेस्टेड इन एनी पार्टी. आय वॉज वर्किंग फॉर BJP. आय वॉज अ वायस प्रेसिडेंट ऑफ BJP. इवन नाव आय एम अ वायस प्रेसिडेंट ऑफ BJP फॉर कोर्तालीम. सद्या हांव खंयचे पार्टी वचपाचें प्लॅनिंग करून आय एम जस्ट गोईंग अहेड एज एन इंडिपेंडंट कॅन्डिडेट. आतां जालें पॉलिटिकल हे जालें आतां तुमच्या सरपंचाच्या कारकिर्दीत तुमी बरीच कामां केल्ली आसा. आतां हांगसर जी कामां कांय जागना तेजेर काय उजवाड तुमी घालूंक शकतले काय आतां तुमी कामां हातान घेतल्या तेजेरूच थोडे उजवाड तुमी घालूंक शकता? तेच हांव सांगता की लोकांनी जे डेव्हलपमेंटल वर्क्स आमच्या सांकवाल विलेजान एज अ सरपंच म्हणून हांवें जे डेव्हलपमेंटल वर्क लोकांनी पळयल्या कितें करता आमी वी आर नॉट डुईंग एनीथींग फ्रॉम अदर फंड फ्रॉम MLA फंड ऑर समथींग वी आर डुईंग फ्रॉम आवर पंचायत फंड. वी आर डन सो मच ऑफ डेव्हलपमेंट तुमकां पळोवपा जाता कितें डेव्हलपमेंट आमी सांकवाल विलेजान केला. तेका लागून हांव कितें म्हणटा फाटल्यान आतां कोणी MLA आसून कितें केलें कितें काय करूं पूण आय डोंट वॉन्ट टू कोणाचें नांव घेवपाचें म्हाका येना. सपोज फ्युचरान लोकांचे सपोर्ट दिता लोक म्हाका सपोर्ट करता आनी फुडें पावल मारपाक म्हाका चान्स दिता. लोकांक जर निवडून हाडून लोकांकूच कळटलो की नेक्स्ट आनी 20 years म्हाका चेंज करपाकूच जावपाना बिकॉज पीपल वील टेल मी इज द रायट पर्सन ही कॅन डू समथींग फॉर द कॉन्स्टिट्युएन्सी. ते एक म्हागे मनान आसा आनी म्हाका करपाक जाय आनी हांव एक म्हाका एज अ सोशल वर्कर म्हणून म्हाका लोकांचे प्रॉब्लम्स कितें म्हाका खबर आहा आनी एज अ पॉलिटिशियन न्हू एज अ सोशल वर्कर म्हणून म्हाका खबर आहा की लोकांचे प्रॉब्लम्स कितें एवरी आतां हे विलेज सांबाळटा म्हळ्यार कॉन्स्टिट्युएन्सी सांबाळपाक इतलें व्हेरी टफ. सो रायट नाव मागे लोकांनी सपोज म्हाका फुडें धाडले सो आय कॅन हांव प्रॉमीस करता लोकांक कितें म्हाजे सायडीच्यान कितले डेव्हलपमेंटल वर्क्स आहा कितले प्रोजेक्ट्स आहा एज कम्पेर्ड टू दाबोलीम कॉन्स्टिट्युएन्सी आय कॅन ब्रिंग सो मच ऑफ प्रोजेक्ट आय कॅन डू द हार्ड वर्क. I can do something for all the people from Kottalim constituency. If people think I am a right person, if people think I am a right person, I can do something. So people will elect me, and after electing me, people can see the development that will be done in Kottalim constituency. That is my promise to the people of Kottalim. See, I will do hard work. There will be no corruption because I know even people from Kottalim right now also can say, is there any corruption? If you want anything image, I have spoiled as a sarpanch, as a punch from 2007. They will not get a single wrong thing done by me. So I am telling the people of Kottalim, all the Kottalim villages plus all the people of Kottalim that if you all give me a chance to become an MLA, I will do whatever from my heart I can do. सगळे कितें करपाक लागून always I will be ready for the people of Kottalim because म्हागे मनान एक as a politician I want to do something as a social worker for the people of Kottalim. तुमचे बरें कांयच आसा म्हणून तुमी सोशल वर्क करीत आसा आनी लोकां खातीर करीत आसा. पण आयज जशे पर्यंत पळयता आमी गोंयान पॉलिटिक्स
जे पळय चल्ला ते पॉलिटिक्सा बद्दल जावं अशें कित्याक हांगसरल्यान पळय आतां लोक आतां जिखता आनी मागीर लोकां बरोबर रावना जे पॉलिटिक्स आतां हांव घाण पॉलिटिक्स जे म्हणना पण ते पॉलिटिक्सा बद्दल तुमी गोंयांत जे चल्ले आतां जे उडक्यो मारता हे मारता ते मारता स्टेबिलिटी आसा गव्हर्मेंट BJP चलता तितून तुमी कितें सांगूंक सोदता पॉलिटिक्सा बद्दल इन पॉलिटिक्स म्हणल्यार हांव पळोवपाक गेल्यार सध्या आतां आम आदमीचे सांगता ते आतां सपोज दे आर कमिंग फ्रॉम सम अदर स्टेट ओके दे आर कमिंग फ्रॉम दिल्ली ओके दे आर कमिंग ओवर हियर दे ब्रॉट अ पार्टी ओवर हियर एंड दे टेलिंग मी दॅट दे आर प्रॉमिसिंग पीपल दॅट ते आमी 1000 दितलो 2000 दितलो 5000 दितलो ते हांव कितें म्हणटा लोकांना तांकां तुमी असले फेक प्रॉमिस लोकांक दिवन आपले वोट मागनाका आनी सपोज तांकां कॅम्पेनिंग करपाक सोदता दिल्लीच्यान लोक हाडटा इवन तृणमूल काँग्रेस दे आर ब्रिंगिंग पीपल फ्रॉम बेंगाल इट्स टोटली रॉंग अरे यू इफ यू वांट टू डू योर campaigning take people from the village from the constituency itself and do your campaigning now and don't give fake promises see you are a national party you come here do the campaigning in the right way बेश्टे लोकांक फेक प्रॉमिसेस दिवन आपूण तुमकां हे करतलो इतले 5000 दितलो 2000 इज टोटली रॉंग सो आय एम टेलिंग तुमी तशें कितें मॅनिफेस्टो घेवन या लोकांक बरें पडपाचें लोकांक डू सम सोशल वर्क डू सम हेल्प फॉर द पुअर पीपल तशें कितें मॅनिफेस्टो हाडा तुमी नाल्यार डू समथींग एंड शो समथींग बिफोर कॉन्टेस्टिंग यू आर वेस्टिंग सो मच ऑफ मनी बाय पुटिंग युअर बॅनर्स एवरीवेअर इट्स टोटली रॉंग डू हांव कितें म्हणटा तुमी कितें तरी बरें लोकांक लागून कितें करा वी आर वेस्टिंग सो मच ऑफ मनी बाय पुटिंग दॅट बोर्ड लायता आनी कितें लायता स्टिकर पॅम्पलेट्स लायता वाय आर वेस्टिंग अरे तेच म्हणटा तुमी एक बरो पार्टी म्हणटा आम आदमी असो TMC असो डू समथींग फॉर द पीपल लोकांक लागून कितें करा तुमी बेश्टे पयशे बॅनर्स लावन आनी थिंगाच्यान लोक हाडटा हिंगा लोकांक रावपाक दिता आनी फ्रॉम बेंगाल द पीपल आर कमिंग हियर दे स्टेइंग ओवर हियर एंड डू द कॅम्पेनिंग इवन आम आदमी इज डुइंग द सेम थिंग अरे if you have guts do take the public from the same constituency and do something for the people of so and so constituency why are you wasting your money and why are you giving fake promises so I am not totally not against these parties क्रिश बाब आतां जर पळयलें जाल्यार आमी कुट्टाळे कॉन्स्टिट्युन्सीन तरणाटे म्हणजे आमी डॅशिंग म्हणटा ते लिडर तुमचे सारके आसा तुमी जशे दिसता त्या प्रमाणे तुमचो तो स्वभाव तसो आसा म्हणून लोक तुमचे कडेन पळयता अशें कितें इन्स्पिरेशन तुमकां खंयच्यान मेळ्ळें जे सोशल फिल्डान जावं पॉलिटिक्सान येवपा लागून सांगूंक सोदता अशें करून सोशल फिल्डान येवपाक लागून पयलींच्यान हांवें जें जालें वेन आय वॉज इन द कॉलेज इन्स्पायर करपी कोण तुमकां इन्स्पायर करपी म्हणल्यार युथूच म्हाका इन्स्पायर करता यूथ कितें म्हणल्यार यूथ जे आसा पळय फ्रॉम कोर्तालीम कॉन्स्टिट्युएन्सी एज वेल एज इन सांकवाल विलेज इटसेल्फ पीपल आर मीन्स यूथ जे आहा बिकॉज युथा लागून कितें करपाक ऑलवेज आय एम रेडी तुमकां पळोवपाक मेळटा न्यूली आमचें एक बॉक्सिंग क्लब आशिल्लें आमचे वेन वी वॉज इन स्कूल लायफ ते बॉक्सिंग क्लब ड्यू टू सम फायनान्शियल प्रॉब्लम आमी तेन्ना फायनान्शियली म्हणल्यार आमी स्कूल लायफ न्हू आमचें तेन्ना फायनान्शियल प्रॉब्लम्सा लागून आमकां एक कोच फ्री ऑफ कोचिंग दितालो म्हळ्यार ही वेंट अब्रॉड नाव सर जॉन म्हणून पण आतां आमचे सगळे यूथ सगळे एक जावन गिरीश तूं इनिशिएटीव घे आमी ते परत ते बॉक्सिंग क्लब चालू करुया लास्ट एक 15-20 दीस पयलीं आमी तेजे क्लब परत रिनोवेट चालू केलें आनी वी मेड स्मॉल प्रोग्राम ऑल्सो आनी वी स्टार्टेड दॅट क्लब हांव हितून दाखोवन दिता की जेन्ना युथाक सुद्दां यूथ आहा पळय तांकां कितें म्हणटा आमी ते टेलिंग दे वील डू समथींग गिरीश ओके चला आय डू फ्रॉम माय सायड ते हिशोबान आतां आमी क्लब ते बॉक्सिंग क्लब जे आहा ते आमी ऑर्गनायज स्टार्ट केले तशें म्हाका युथाचे एक सपोर्ट आहा कित्याक यूथ म्हणटा फुडें इवन तुमकां जाल्यार सुद्दां कोणा युथा वचून विचारपाक जाता जे कोर्तालीम नाल्यार सांगपाक जे एरियान रावता युथाक विचार बिकॉज दे आर फोर्सिंग मी टू गो हेड बिकॉज दे थिंक दॅट आय कॅन डू समथींग बिकॉज तेंच्यांनी जे पळयलां आसतलें कितें कोवीड टायमार सुद्दां जे हांवें जे हेल्प केलां कितें हांवें तें भिवना कितें कोविडाचे एक येयलो कितें लोकां मदीं भोंवपाचें हांवें ओपनली केलां लोकांक हेल्प बिकॉज हांव हॅड अ कॅपेसिटी डू समथींग फॉर द पीपल फॉर यूथ सो आय वेंट अहेड सेम वे दीस यूथ ओनली आर इन्स्पायरिंग मी टू गो हेड सो आय एम जस्ट वीथ द यूथ पीपल आनी ते म्हणटा गिरीश यू गो हेड वॉट एवर हॅपन विल सी आमी पळया दे आर टेलिंग मी नॉट टू स्पेंड अ सिंगल मनी ऑल्सो पयशे सुद्दां मोड नाका गिरीश मोडनाका पयशे सुद्दां मोडनाका आमी तुमचे बरोबर तूं फुडें सर तेका युथाचे एक सपोर्ट आहा प्लस बाकीचे गरीब लोक सुद्दां पयले आसतलो म्हाका जे हांवें जे हेल्प करतालो इवन पंचायती सुद्दां पयला पंचायती सुद्दां येयला कोण येयला कोणाक ऑफिसान 10 ते 15 मिनट रावपाक दिना कोणाक असो आपलें काम जाता म्हाजे कॅपेसिटी ना करपाचें करून तांकां धाडटा इवन नाल्यार सेक्रेटरी तेंगे पळय आनी तांकां धाड कोणाक पंचायतीन दवरपाचें न्हू तांकां काम फटाफट फास्ट काम करपाचें तुमी कोणाकूय विचारपाक जाता तशें एक इमेज दवरला म्हणून लोकांक कळ्ळां ही कॅन डू समथींग फॉर द विलेज इटसेल्फ प्लस तो फ्युचर एक पावल मार कितें म्हणटा सो दीस पर्सन इज फीट अशें दिसता ताका लोकांक दिसता आसतलें की इज फीट टू कॉन्टेस्ट अ बिग मीन्स गो हेड एज कॅन कॉन्टेस्ट एन MLA इलेक्शन सो बिकॉज ऑफ यूथ दॅट इज अ बिग इन्स्पिरेशन फॉर मी आणि गिरीश आतां सांकवाळे पंचायत आमी गोंयांत पळयता एक
मेजर रेव्हेन्यू जनरेशन म्हणून हांगसर पंचायतीक पळयता सगळे लोक आनी हितून कांय समस्या आसा म्हाका तितली खबर ना पूण तुमकां चड खबर आसतलें. सेकंड थिंग हांगसर जे प्रोजेक्ट बीन येता मेगा प्रोजेक्ट कसले येता जाल्यार तेजे रेव्हेन्यू जनरेशन जाता आसतलें मेजर जाता आनी म्हाका दिसता रेव्हेन्यू जनरेशनान ही पयली पंचायत आसा जी खूब हितून रेव्हेन्यू जनरेट जाता. आतां हांगसर गार्बेजचो कांय इशू आसा म्हणजे टॅकल जावना टॅकल म्हणजे चडसो गार्बेज लोक फेस करता. सो तेजेर कितें पावलां तुमी उचलला पंचायती वतीन? जेन्ना आतां परत म्हाका सरपंच म्हणून 2 म्हयने पयलीं जाले म्हागे मेन एकूच एम आशिल्लें कितें पयलीं सुद्दां जेन्ना हांव सरपंच आशिल्लो गार्बेज वॉज अ मेन इशू मिन्स आय वॉन्ट टू टॅकल दीस गार्बेज इशू एंड रायट नाव आफ्टर बिकमींग सरपंच थोडे दिसा पयलीं सरपंच आमचें म्हागे पयलीं एकूच मिशन आशिल्लें आय वॉन्ट टू मेक सांकवाल विलेज अ गार्बेज फ्री पंचायत and that is my main mission and we already promised that by 31st December I am not saying that we will do 100%, at least I am telling 80% I want to make this garbage issue clear from Sankwal village. So therefore that आमचे एक प्लांट सुद्दां MRF प्लांट सुद्दां ऑलमोस्ट रेडी जाल्ले आतां फकत वेट गार्बेजीचे चालू आहा काम तें जातलें प्लस मातशें जागो कमी पडटा तरी पण वी आर पुटिंग अप अ शेड ऑन एवरीथिंग. माय मिशन इज दॅट आमची एक टीम आहा सगळे फूल टीम आहा ऑल द मेंबर्स टुगेदर वी वॉन्ट टू मेक अ मिशन दॅट वी वॉन्ट टू मेक सांकवाल विलेज as a garbage free village. So people will say that and people can see also आता सुद्दां लोकांक जेन्ना आमी एंट्री मारता पळय इवन यू कॅन सी वेन यू कम फ्रॉम MES कॉलेज एंट्री मारता तुमकां पळोवपाक मेळटलें की सगळे गार्बेज पडलेले आसता थिंगा आनी फ्रॉम दिस सायड वेन यू गो टू जुवायर नगर from Kansalim side when you go to Juwair Nagar you can see this side the opposite near that school you can see that so much of garbage on the road. आता तुमकां पळय कितले क्लीन एंड नीट आसा. सो वी आर पीपल ऑल्सो केम टू नो दॅट आमी हे पंचायत बॉडी जे आतां सद्याचे आसा they are doing something for the village itself and as a sarpanch I'm not saying that I'm so big. No, as a sarpanch even I am feeling proud of myself that I am doing something for the village. म्हाका कितें गार्बेज इशू इज नॉट सो इजी इशू इट्स नॉट सो इजी इशू टू सॉल्व. सो इट्स अ व्हेरी मिन्स एक कॅपेसिटी आसपा जाय ते वायंड अप करपाक क्लीन करपा लागून मिन्स क्लोज करपा लागून. सो आय एम डुईंग माय ऑल द वॉट एवर बेस्ट आय कॅन डू आय एम डुईंग फ्रॉम माय सायड विथ द टीम मेंबर्स आय हॅव इन द पंचायत रायट नाव. आता फाल्यां तुमी जिखले MLA जाले आनी भावी MLA तुमचे कडेन पळयतात जर तुमची फर्स्ट प्रायोरिटी जावं कितें म्हणजे कितें आसतलें लायनअप कसो आसतलो तुमचो? फर्स्ट प्रायोरिटी म्हागेलें हांव सांगता कितें आतां हांव तुमकां सांगलें पळय यूथ आतां चडशे भुरगे येता आमचे हिंगा म्हाका इवन आतां सुद्दां सांगता आमचे हिंगा एक ग्रावंड ना आमकां बरोसो. हांव कितें म्हणटा एक बरोसो ग्रावंड जाय आमकां. आमचे हे कोर्तालीम कॉन्स्टिट्युन्सी तुमी पळयता खंयचे बरोसो ग्रावंड ना. एक ग्रावंड जाय आमकां बरोसो एक मेन ग्रावंड. आनी दुसरें पळयलें जाल्यार पळय आतां हॉस्पिटल जाल्यार कांसावलीम एक हॉस्पिटल आसा आमचें. हांव कितें म्हणटा इट्स अ बीग पॉप्युलेटेड एरिया इन सांकवाल इट्स अ हायेस्ट पॉप्युलेशन means there should be an hospital in this area also. There are no proper buses to go to Kansalim. So एक बरोसो कितें हिंगा कमुलदाराचो जागो इतले जर गव्हर्मेंट कॅन डू दॅट एंड आय कॅन डू दॅट मिन्स इफ आय बिकम एन MLA आय कॅन डू दॅट बिकॉज एक बरोसो एक हॉस्पिटल जाय आमकां कितें हायली पॉप्युलेटेड म्हणल्यार इज सांकवाल विलेज. बरोसो एक हॉस्पिटल जाय हिंगा आनी मेन तो गार्बेज इशू जर चालू आमगेलें मागीर एक आतां सपोज कितें रिहेबिलिटेशन स्लम एरिया एवरीवन म्हणटा स्लम एरिया तेंचे कितें रिहेबिलिटेशनाचें चिंतपा जाय की बरोशें कितें करून दिवं. सी यू कॅन सी टू गो टू बॉम्बे एंड ऑल कितले बरें तेंगे सेटअप केल्ले मिन्स हे सगळे लोकांक बरे भाशेन एक सिस्टमॅटीक केलें न्हू एक बरोसो एक डिसेंट कॉन्स्टिट्युएन्सी करपा जाय. इट्स मिन्स टोटल कॉन्स्टिट्युएन्सी आय वॉन्ट टू डू समथींग फॉर सेम थिंग इवन कोर्तालीम ऑल्सो. कोर्तालीम सुद्दां there is no hospital or nothing. There is a small health center right there. Think also the hospital na. I will do something for that area also. In Kansalim there is a hospital and everything, but there is a good ground also, no problem. But जे गोंयचे एरियान कोई कितें ना पळय थिंगा कितें लोकांक कितें करपाचें लोकांक कितले त्रास जाता एक इशूचे लोकांक त्रास जाता ते सगळे लोकां मदीं बसपाचें लोकांक हांव कितें चिंतता एज आफ्टर बिकमींग एन MLA आय एम प्लॅनिंग टू आय विल गो टू ईच एंड एवरी पंचायत कितें कोण म्हाका वोट करूं ना तें आय विल नॉट थिंक अबाउट दॅट. I'll go to each and every panchayat, world wise I'll go. लोकां मदीं बसतलो, लोकांचे प्रॉब्लेम्स इशू सॉल्व करतो. Because nobody right now I have seen in the last 10 years no MLAs have come to any wards or any पंच लोकांचे मदीं वचपाक only ग्राम सभा येता तुमी वयता नाल्यार पंचायत मी आनी ग्राम सभा तेन्ना 4 लोक येता ग्राम सभा येवन आमी पळय करा इवन आमचे पंचायतीन ग्राम सभा येता कोणूच येना. म्हाजे हितून एज एन MLA
एवरी जितले पंचायत म्हाज्या अंडर पडटा एवरी पंचायत वचपाक जाय प्लस एवरी वॉर्डांनी वचपाचें लोकांचे प्रॉब्लेम्स इश्यूज कितें ते आमी लोकांक वचून पर्सनली मेळपाचें तेंचे इश्यूज कितें सोदून काडपाचे आनी देन वील वर्क फॉर द विलेजेस तशें कितें करपाक जाय आतां इलेक्शन येयलें की सगळे येतले मेळपाक आपल्याक वोट कर आय डोंट वॉन्ट टू डू दॅट आय विल गो टू इफ इट्स इलेक्शन पर्पज आय विल गो टू ईच एंड एवरी हाऊस बट आफ्टर दॅट आय एम प्लॅनिंग आफ्टर विनिंग आय विल गो टू ईच एंड एवरी हाऊस ईच एंड एवरी नॉट एवरी हाऊस ईच एंड एवरी वॉर्ड पार्ट वायज आय गो आनी लोकांचे इश्यूज कितें आमचे नजरेन हाडपाचे देन आय कॅन सॉल्व इट आउट तो लोकांक सांगून नी वॉट आय हॅव टू डू फॉर द विलेज ऑर फॉर द वॉर्ड लोकांक आतां म्हजें एक इंटेन्शन स्मॉल इंटेन्शन जे प्रॉब्लेम्स हांवें पळयला ते सांगला पण आफ्टर विनिंग आय गो टू ईच एंड एवरी वॉर्ड लोकांचे इश्यूज हांव लोक म्हाका मांडपा दी मानून तेंचे प्रॉब्लेम्स इश्यूज कितें देन आय हेल्प देम आउट वॉट एवर पॉसिबल फ्रॉम माय सायड एज एन MLA आय विल डू फॉर देम दॅट इज माय मेन एम तर गिरीश बाब थँक्यू तुमकां आणि अशें विजनरी लिडर म्हणून हांव तांकां फुडें पळयता आनी आतां पर्यंत तेंच्यांनी कारकीर्द केल्ली आसा ती बरी आसा लोकांक समाजा खातीर केल्ली आसा आनी एक विचारपाक सोदता आतां तुमी ऑलरेडी सांगलेलें आसा लोकांची समस्या जावं सगळे तुमी एक मेन्शन केल्लें आसा घराघरान वयतलो आनी सगळ्या पंचायतीन सगळ्या क्षेत्रांत तूं घराघरान लोकां कडेन एप्रोच जातलो हेजो ते वोट करूं ना करूं पूण आतां एक सांगूंक जर कितें इलेक्शन आतां आमी जिखतले अशें आमी म्हणटा ग्रेट धरता पूण इलेक्शना पयलीं कितें मॅनिफेस्टो आसता खंयच्या तरी कॅन्डिडेटाचो नाल्यार पार्टीचो मॅनिफेस्टो बद्दल तुमची प्रायोरिटी कितें आसतली अशें म्हणून मॅनिफेस्टो सुद्दां हांव तुमकां सांगपाक पळयता मॅनिफेस्टो वील बी ऑल्सो बी डन बाय द पीपल इटसेल्फ लेट द पीपल इटसेल्फ टेल मी आतां हांवें सांगलें पळय हांव इलेक्शना लागून वचपाना वोटींग मागपाना ते लोकांक लागून लोक म्हाका सांगून गिरीश तूं कितें करपाचें फुडें लोक लेट पीपल टेल मी ऑन दॅट बेसीस आय विल मेक माय मॅनिफेस्टो बिकॉज आय एम एज अ सोशल वर्कर आय विल वर्क फॉर द पीपल फॉर कुट्टाळीचे लोक आहा पळय तेंकां लोकांक काम करलें हांव कितें म्हणटा लोकूच म्हाका सांगून गिरीश तूं हें करता ते हिशोबान हांव म्हागे मॅनिफेस्टो रेडी करता बिकॉज आय विल बी फॉर द पीपल पब्लीक फॉर द पीपल ऑफ कोर्तालीम सो आय विल डू द मॅनिफेस्टो ऑन दॅट बेसीस थँक्यू गिरीश आज तुम्ही आपले हांगसर विचार मांडले गोवा न्यूज नाव हेच्या वतीन हांव तुमकां धन्यवाद व्यक्त करता तशेंच विजनरी लिडर म्हणून तुमकां सगळे लोक पळयतात आणि तुमचो जो एप्रोच आसा लोकां कडेन तो हेच्याकून बरो जावनी फुडें आणि गोवा आमची गोवा न्यूज नाव आसा ती चॅनल सगळी टीम आसा तुमच्या फाटल्यान आसा आणि तुम्ही जे चिंतला म्हणजे आता प्लानिंग आसा तुमची कितें डेव्हलपमेंटा बद्दल जावं गार्बेजी बद्दल आणि पंचायतीन जी कामां हातीन घेतल्या ते सगळे तुम्ही पळयत आसा आणि बारीक नजर तुमची सगळे कडेन आसा लोकांचेर आसा लोक तुमकां फुडें अशें पळयता की लिडर जावन बरें तुमी कार्य करचें आनी सगळी कामां आसा ती कंप्लीट जावची जशें की मेजर प्रोजेक्ट आसा गार्बेज आसा जावं कसले तरी तुमी हेल्थाची बाबतींत उलयले आसा हेल्थाचे इश्यू सॉर्ट आउट करचे हेच मेजर प्रॉब्लेम्स आसता लोकांचे हांव आनी तुमकां धन्यवाद व्यक्त करता आणि तुम्ही जे फुडें कितें स्टेप घालतले ते स्टेप तुमचे यशस्वी जावं आनी सुयश तुमकां चिंतिता देव बरें करूं म्हणटा